मालेगाव येथे दिनांक 16 मे 2024 रोजी भारतीय जनता पक्षाचे माननीय खासदार केंद्रीय राज्य संरक्षण मंत्री श्री हंसराज भैयाजी आहेर यांनी मालेगाव शहरास भेट दिली। यावेळी श्री रामघाट गवळीवाडा, सीदाजी आप्पा चौक, श्रीराम नगर, एकता नगर गवळीवाडा, गवळी राजमंडळ येथे सीदाजी आप्पा यांच्या प्रतिमेची आरती करून कार्यक्रम संपन्न झाला। याप्रसंगी समस्त गवळी समाजाच्या वतीने त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला। गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो श्री कृष्ण भगवान की जय। सियावर रामचंद्र की जय। शिवाजी कृपया आता आपल्या गवळी समाज संघटनेचे मार्गदर्शक तसेच ओबीसी महामंडळाचे संपूर्ण भारताचे अध्यक्ष म्हणजे याला कॅबिनेट मंत्रीचा दर्जा आहे असे हंसराज भैया आहेर आपल्या मालेगाव नगरीला धावती भेट, कारण आता सर्वांना यावेळी महाराष्ट्र गवळी समाज संघटना, मालेगाव गवळी समाज संघटना, मालेगाव वीर शैव लिंगायत गवळी समाज संस्था तसेच समस्त गवळी परिवार व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते। आणि एकत्र मिळून सत्कार करावा, कारण 10 वाजेचा टाइम। बोला कृष्ण भगवान की जय। हर हर जय जय श्रीराम। उपस्थित सर्व गवळी समाज बांधव आणि सर्व या भागात राहणारे समस्त बंधू भगिनी, विशेष म्हणजे आज या ठिकाणी मला यायचं ठरलेलं होतं, 7:30-8 वाजता उशीर झाला, क्षमा मागतो। या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू आमचे, त्यांनी गोविंद भाऊनी मला आग्रहानं या ठिकाणी सकाळपासून बोलवलेलं आहे। 4-7 फोन आले, धमक्या पण आल्या यायला असे आमचे मित्र गोविंद भाऊ, सर्व सहकारी भगवान भाऊ गवळी, रमेशजी गवळी, युवराजजी गवळी, सुनील गवळी, नानाजी तानाजी गवळी आणि सोमनाथजी, तसेच समस्त गवळी बंधू होता, दिनेश गवळी, अजून कोण चंद्रकांतजी, सर्व समस्त गवळी बंधू आणि गवळी बाबाशिवाय अजून सगळी मंडळी आलेली आहे। मी तसं मागासवर्गीय आयोगाचा अध्यक्ष त्यामुळं मी या ठिकाणी आपण जे म्हटलेलं आहे त्याप्रमाणे आपल्या भावना आहेत। आपण या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी आपले 2 शब्द बोलला। आपल्या भावना आहेत की या ठिकाणी डॉक्टर सुभाष भामरेजी यांना आपण सहकार्य करीत आहात असं आपल्या बोलण्यातून मला जाणवलं। मलाही फार आनंद वाटला की या ठिकाणी आपण सगळ्यांनी हा निर्णय घेतलेला असेल तर फार चांगलाही आहे। आणि मी आवाहन करण्याकरता आलो की लोकशाहीच्या या पर्वामध्ये, लोकशाहीचं पर्व आहे निवडणूक म्हणजे, आपल्या सर्वांना जे महान विभूतीचे फोटो लावलेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक आणि छत्रपती शिवराया आहेत, आंबेडकर जे आहेत, सगळे या ठिकाणी ज्येष्ठांचे फोटो लोकमान्य सगळ्याचे लावून
आपण ज्यांनी लोकशाही दिलेली आहे ती संविधान आहे आपल्याला मताचा अधिकार दिलेला आहे, हा अधिकार आपण बजावला पाहिजे. मी पहिले प्रथम सांगेन की या लोकशाहीच्या सणामध्ये, पर्वामध्ये, उत्सवामध्ये जे आपल्याला संविधानामध्ये, घटनेमध्ये अधिकार आहे मतांचा, आपल्या मर्जीचा व्यक्ती, विचार, पक्ष निवडायचा असतो, त्या ठिकाणी सर्वांनी मतदानामध्ये भाग घेतला पाहिजे. अधिकाधिक मतदान केलं पाहिजे. आपण मागासवर्गीय आहोत, मेहनती आहोत, कष्ट करणारी मंडळी आहोत. आपल्यापैकी कोणी चोऱ्या लबाड्या करणारा व्यक्ती नाहीये, कुटुंब नाहीये. गवळी समाज म्हणजे हा मेहनत करणारा समाज, एक प्रतिमा त्याची नक्की आहे. आपल्या विरुद्ध कोणी चोरी, चपाटी, गुंडागिरी केसेस होत नाही. कधी आलो आपण मैदानामध्ये, कोणी गुंडागर देखील दादागिरी घेत आपण समोर येतो, हातामध्ये काठ्या घेतो, लढा देतो. इतर समाज बांधवांचा पण रक्षण करणारा आपला गवळी समाज आहे. म्हणून आपण सगळ्यांना एवढंच विनंती आहे की आपण समाजाकरता लढतो, इतर समाजाकरता लढतो आहोत. देशाकरता मतदान केलं पाहिजे, चांगल्या लोकांची निवड केली पाहिजे. मी चंद्रपूरला असतो, त्या ठिकाणी आपल्या समाजातील 100, 200, 400 घरं आहेत, जास्त नाही. तुमची या गावामध्ये जितकी घरं आहेत तितकी माझी लोकसभेत घरं आहेत. तरी पण लोकशाहीच्या माध्यमातून मी 4दा लोकसभा सदस्य झालो, खासदार बनलो, मंत्री बनलो. ही खरी लोकशाही आहे देशाची, तिला वाचवावं लागेल, देश वाचवावा लागेल. देशाला सुरक्षित करण्याकरता आपल्याला चांगलं नेतृत्व पाहिजे, परिपक्व पाहिजे, मजबूत पाहिजे. देशाच्या आजूबाजूला चीन सारखा, पाकिस्तान सारखा, बांगलादेश सारखे घुसखोरी करणारी राष्ट्र आहे. या सर्वांपासून देश वाचवण्याची ताकद कोणामध्ये आहे ही विचार करायची गरज आहे. आज तुम्ही आहात, उद्या समोर लहान लहान लेकरं आहेत, त्यांचं भविष्य आहे, त्यांना सुरक्षित करायचं, आपल्या माता भगिनींना सुरक्षित करायचं हे तुम्हाला वाटतंय. म्हणून आपण लोकशाहीच्या माध्यमातून मतदान केलं पाहिजे. तरी पण स्वागत जोरदार केलेलं आहे माझं. सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा, कमलाचं बटन दाबावं, भांबरेंना परत एकदा पाठवावं. मी आपला ऋणी राहील. काही काम आहेत मला माहिती. मी आता गेलो तिथं मुगलगाव तिथं काही काही सांगितलं, 2-3 गावात सांगितलं. मी पण आयोगामध्ये आता यांच्या प्रमुख उपस्थितीत नंद किशोर चिंतामण सेठ पिरनाईक यांची महाराष्ट्र नाशिक ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आलेली आहे. यांच्या आशीर्वादाने माननीय भारतीय जनता पार्टीचे माननीय खासदार, केंद्रीय राज्य संरक्षण मंत्री श्री हंसराज भैयाजी आयर यांची मालेगाव शहरात भेट दिल्याबद्दल सर्व गवळी समाजाने टाळीच्या गरजात स्वागत करावे. आजच्या या कार्यक्रमाला भीमराज घुगरे, विठ्ठल पैलवान लंगोटे, नाना अंजी काने, कृष्णाजी भाचलकर, सुनीलजी खैरे, अमोल लंगोटे हे उपस्थित राहिले. त्याबद्दल मालेगाव गवळी समाजाकडून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. तसेच आमच्या संघटनेचे कार्याध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष श्याम गवळी, त्यांचे भाऊ भाजपचे धडाडीचे कार्यकर्ते राम गवळी हे सुद्धा उपस्थित आहे. त्यांचे सुद्धा इथं स्वागत करण्यात येत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.